अभिनंदन करा की त्यांनी तुम्हाला ही संधी दिलेली आहे. म्हणून मी सुरुवातीला खूप गंभीर बोलायचो, गंभीर विषय हाताळण्याचा प्रयत्न करायचो, पण माझं कोणी ऐकायचंच नाही आणि मला कोणी बोलवायचंच नाही. मग मी हळूहळू माझ्या बोलण्याला थोडी विनोदाची फोडणी द्यायला सुरुवात केली, थोडं विनोदामध्ये तळून मळून घुमून वाढायला सुरुवात केली आणि हळूहळू माझ्या व्याख्यानाची संख्या वाढायला लागली. तर असंच एका स्टेजवर मी गंभीरपणे बोलत होतो. मला वाटलं लोकांना आवडते, लोकांना समजते आणि मी बोलतच राहील. पाठीमागून एक श्रोता हातामध्ये अशी खणफुटाची काठी घेऊन आला, दांडक घेऊन माझ्या दिशेने आला आणि माझी बोबडीच वळायला लागली. म्हटलं आता काय माझ्यावर हल्ला करतो की काय? तो असं जवळ आला आणि मग मी थांबलो. तर तो मला म्हटला, तुम्ही चालू ठेवा, तुम्ही बोला, मी तुमचा भेद बघणार नाही. तुम्हाला इथे ज्यांनी बोलवलं, तुम्हाला ज्यांनी इथं आमंत्रित केले, मी त्याचा भेद बघणार आहे.